नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्ताने गिफ्ट वितरण सुद्धा होणार आहे। रक्षाबंधनच्या निमित्ताने बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणी सुद्धा हस्तांतर होणार आहे। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर होणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला रक्षाबंधनच्या निमित्ताने गिफ्ट आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत 2 हप्त्यांचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता लाडकी बहीण योजनेची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच जून हप्ता आणि जुलै हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी अनुदान मंजूर सुद्धा झालेले आहे। लाडक्या बहिणींना 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं जून आणि जुलै हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे 3 गॅसचे 2500 रुपये आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। त्यासोबत आज कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्ताने कोणतं गिफ्ट मिळणार आहे, किती हजार रुपयांची ओवाळणी मिळणार आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर सुद्धा होतच असतो। बघा, आता जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि मागचा जून महिन्याचा 12वा हप्ता म्हणजे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होत नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या हप्त्यांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये हस्तांतर सुद्धा होतच असतात। त्यामुळे लाडक्या बहिणीनं आज 35 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेली होती, तर या डीबीटीचं सकाळीच बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, आज 6:40 हे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। अशाच पद्धतीने पुढचे 3 ते 4 दिवस बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे 3 गॅसचे 2500 रुपये आणि ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले होते त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। परंतु 2 दिवसांपासून तुम्ही सुद्धा बातम्या ऐकत असाल, न्यूजपेपर वाचत असाल, टीव्हीला पाहत असाल, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती पाहत असाल की राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर ती माहिती म्हणजे राज्यातील 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे या 26 लाख बहिणींना मिळणार नाही। तर या 26 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यातील आहे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, काही बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आला तर काही बहिणींना मेसेज सुद्धा आलेला नाही, त्यामुळे भरपूर बहिणींना समजलं नाही की त्यांचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे। बघा, लाडक्या बहिणीनं तुमचा अर्ज अपात्र झालेला आहे की पात्र आहे हे तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। तुम्ही सुद्धा मोबाईलवरती चेक करायचं आहे की तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे की अपात्र आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, टोटल मिळून किती पैसे मिळणार, कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे जमा होणार नाही त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं मागच्या 4 ते 5 दिवसांपासून तुम्ही सुद्धा यूट्यूबवरती, फेसबुकवरती पाहत असाल
की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत नव्हते। त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, आता आपल्याला पैसे सुद्धा येणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणीनं हा तुमचा गैरसमज होता, कारण लाडक्या बहिणीनं मागच्या काही दिवसांपासून अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू होती। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते, परंतु काल ही पडताळणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर आज SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, HDFC बँकेमध्ये, कॅनरा बँकेमध्ये, पंजाब नॅशनल बँकेमध्ये, पंजाब अँड सिंध बँकेमध्ये, त्यासोबत IDBI बँकेमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यासोबत ICICI बँकेमध्ये, बँक ऑफ बडोदामध्ये, त्यासोबत इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा तुमचं बँक खातं या बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत युनियन बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, त्यासोबत सरकारची सर्वात मोठी बँक ती म्हणजे पोस्ट बँक असेल, इंडस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पाहू शकता या सर्व बँकांमध्ये पैसे येतील। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा आज सकाळी DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे। काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, म्हणजेच सकाळी पहिला टप्पा सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी दुसरा टप्पा सुद्धा सुरूच होणार आहे। बघा आज या 2 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यातील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। परंतु बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त जून आणि जुलै हप्ता विस्तार होणार नाही, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी राज्य सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आणि ओळणीचे पैसे एकंदरीतपणे 5,100 इतके रक्कम विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु कोणत्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा लाडक्या बहिणीनं, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नसतील, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या बहिणींची शेती 5 एकरपेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य आयकरदाता असेल, पेन्शनधारक असेल, रिटायर झालेला असेल आणि ज्या घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील त्या बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा एकंदरीत 6 मुद्दे लावण्यात आलेले आहेत, 6 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी 6 नियमांमध्ये बसत नसतील त्यांचा अर्ज थेट अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु ज्या बहिणी या 6 नियमांमध्ये बसत आहेत त्यांना सकाळपासून मेसेज सुद्धा आलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होते, परंतु मागच्या महिन्यामध्ये अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होते। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे भरपूर अशा तक्रारी सुद्धा नोंदवण्यात आलेल्या होत्या की लाडक्या बहीण योजनेचा लाभ राज्यातील पुरुष सुद्धा घेत आहेत अशा पद्धतीमुळे आणि शासकीय बहिणी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। या सर्व गोष्टी राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या लक्षात सुद्धा आलेले होत्या। त्यामुळे त्यांनी तातडीचा निर्णय घेतलेला आहे। भरपूर बहिणींचे अर्ज थेट रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्यांचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे त्यांना युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु ज्या बहिणींना हा मेसेज आलेला नसेल त्यांना काळजी करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत, म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार जे पहिलं काम करायचं आहे ते पहिलं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। दुसरं काम म्हणजे
आधार कार्ड अपडेट आहे का, आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासोबत तिसरं काम म्हणजे तुमचा अर्ज पात्र की अपात्र हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, जर तुम्ही ही 3 कामे केलेली असतील तर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणी काळजीपूर्वक ऐकतील त्यांचीच प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य सुद्धा होत नसतं। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे अशाच पद्धतीने जमा सुद्धा होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, वारंवार फिरत असलेल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, अफवांना बळी सुद्धा पडू नका। बघा, काही ठिकाणी असं सुद्धा सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, परंतु लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा सुद्धा होतच असतो। त्यामुळे या जुलै महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता, गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर हे पैसे जमा करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला होता। सकाळी डीबीटीचं बटन दाबलं, आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने बँकांच्या नियमांचं पालन करायचं आहे। बँकेकडून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे। ज्या ज्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, बँकेचा पहिला नियम म्हणजे बँक खात्याची KYC करा। बँकेचा दुसरा नियम म्हणजे बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक करा। बँकेचा तिसरा नियम म्हणजे तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी आणि तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करा। आणि सर्वात महत्त्वाचा जो शेवटचा नियम लावण्यात आलेला आहे तो शेवटचा नियम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचं बँक खातं सुद्धा असायला पाहिजे। जर तुम्ही दुसऱ्याच्या बँकेमध्ये पैसे घेता असाल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। बघा, आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी दुसऱ्याच्या बँकेमध्ये पैसे घेत असतील, म्हणजेच तुमचं आधार कार्ड दुसऱ्याच्या बँकेला लिंक असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। त्यासोबत जर तुमच्या आधार कार्डवरचं नाव वेगळं असेल आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवरती नाव वेगळं असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, अमरावती जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, हिंगोली असेल, भंडारा असेल, या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही ही कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ सुद्धा येत आहे, त्यामुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र होणार नाहीत। सध्याच्या स्थितीला 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत, परंतु त्या बहिणींना सुद्धा आता या निवडणुकीच्या अगोदर पैसे येतील अशा पद्धतीची बातमी येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु ज्या बहिणी पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील। ज्या बहिणी पात्र नसतील अशा बहिणींनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, यूट्यूब, फेसबुकवरती आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ॲपवरती भरपूर अफवा पसरवल्या जात आहेत। तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुमच्या खात्यामध्ये 1 ऑगस्टपर्यंत हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत, त्यामुळे महत्त्वाची कामे करायची आहेत। तुम्हाला लवकरच पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा सर्व माहिती बघितलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।